हॅलो, द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण इथे चकलीची भाजी कशी बनवायची ही रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवणार आहेत। ही चकलीची भाजी खायला अप्रतिम लागते, चव तर त्याची नॉनव्हेजपेक्षाही छान लागते। आता आपण इथे कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। ह्याला काही फारसं साहित्यही लागत नाही, पटकन होते। तुम्हाला इथे पातळ बनवायची असेल तर ग्रेव्ही भरपूर बनवू शकता, सुक्की बनवायची असेल तर सुक्की पण बनवू शकता। इथे मी काही चकली घेतलेली, इथे तुम्ही बघू शकता, याशी इथे चकली घेतलेली। त्यानंतर इथे पुढचं साहित्य दाखवते। थोडा लसूण घेतलेला आहे, 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलेली, मुठभर कोथिंबीर घेतलेली, 1 टोमॅटो, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवलेली, कढईमध्ये 2 पळ्या भरून इथे तेल ॲड केलेलं आहे। तेल आपलं छान तापलं की आपण इथे जिरे मोहरी टाकून घेतलेले, जिरे मोहरी छान हे फुलल्यानंतर आपण इथे लसूण टाकून घेतलेलं आहे। लसूण पण छान गोल्डन कलर आला की आपण इथे लगेच कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा पण आपल्याला इथे छान मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत इथे फ्राय करून घ्यायचा आहे, जास्त करपवायचं नाही आपल्याला। इथे लगेच इथे मी कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली। कोथिंबीर तेलामध्ये टाकली की भाजीला एक छान स्वाद उतरतो। आता आपण हे छान फ्राय करून घेऊया। आता फ्राय झाल्यानंतर इथे लगेच मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे। टोमॅटोचा पण आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत इथे छान त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही इथे टोमॅटो मिक्सरलाही फिरून इथे ग्रेव्ही प्युरी टाकू शकता, टोमॅटो प्युरी टाकली तरी चालेल। इथे लगेच आपण मीठ टाकून घेतलेले की आपला टोमॅटो पटकन इथे शिजल्या जातो मीठ टाकल्यामुळं। आता आपण ह्या तेलामध्ये 1-2 मिनटं छान याला फ्राय करून घेऊया। हे बघा, इथे छान मस्त तेल सुटायला लागलेलं आहे। आपला टोमॅटो कांदा इथे मस्त फ्राय झालेला आहे। त्यानंतर इथे मी हळद टाकून घेतली, तिखट टाकून घेतले 2 चमचे भरून, गरम मसाला टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे कांदा मसाला टाकून घेतलेला आहे आणि किचन किंग मसाला टाकून घेतलेला 1 चमचा भरून। आता हे मसाले टाकल्यानंतर आपण इथे छान मस्त मिक्स करून घ्यायचं या तेलामध्ये। तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही जरा मीडियमच ठेवायची। हे बघा, आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। त्यानंतर इथे आपण अर्धा कपच इथे पाणी ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। एक 2-3 मिनटं आपल्याला हे छान असं हे बघा उकळून घ्यायचं आहे, म्हणजे शिजल्या पाहिजे आपल्या ह्या पाण्यामध्ये। बघा, वाटत पण नाही आपण इथे कांदा किंवा चिरून टोमॅटो टाकलेला आहे, असं वाटतं आपण इथे वाटण घातलेलं आहे। आता इथे आपण छान मस्त फ्राय झाल्यानंतर ही चकली आहे ही याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि चकली टाकल्यानंतर पूर्ण चकली या मसाल्यामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायची की हा सर्व मसाला या चकलीला छान लागल्या गेला पाहिजे। ही भाजी तुम्ही एकदा बनवून बघा, खूप छान लागते, चव तर याची अप्रतिम असते। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। बाजूला मी गरम पाणी पण करायला ठेवलेलं आहे। आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडं 1 ग्लास भरून पाणी इथे मी ॲड केलेलं आहे। तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही इथे अजून पाणी ॲड करू शकता। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनटं आपल्याला हे छान उकळून द्यायचं आहे आपल्याला। हे बघा, इथे उकळी छान फुटलेली आहे। आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। चकलीला इथे काय शिजायला फारसा वेळ लागत नाही, पटकन होते। आणि अजून तुम्हाला इथे ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही इथे गरमच पाणी यूज करा। थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। पुन्हा एकदा छान आपण मिक्स करून घेऊया। हे बघा, इथे मी काही जास्त ग्रेव्ही केलेली नाही आहे, अशी जरा थोडीशीच ग्रेव्ही केलेली आहे आणि इथे आपली भाजी तुम्ही बघू शकता रेडी झालेली आहे। तुम्हाला जर ही माझी चकलीची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे आणि असेच छान छान व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत
तुम्ही अशी भाजी बनवून बघा. बाय.